नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलवर ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर व इतर अशा कृषी अवजारांसाठी याआधी अर्ज केलेला असेल, तर तुमच्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून एक अत्यंत आनंदाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. मित्रांनो, कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडून 20 ऑगस्ट 2026 रोजी एक नवीन शासन परिपत्रक काढण्यात आलेले आहे. मित्रांनो, या पत्रानुसार कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या अर्जांना पूर्वसंमती देण्यास आता या ठिकाणी सुरुवात झाली आहे. चला तर मग या पत्रात नेमकी काय माहिती दिली आहे आणि कोणाला प्राधान्य मिळणार आहे हे सविस्तर या ठिकाणी समजून घेऊया. याकरिता व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, राज्यामध्ये सध्या कृषी यांत्रिकीकरणासाठी 3 प्रमुख योजना महा-डी-बी-टी पोर्टलवर राबविल्या जात आहेत. मित्रांनो, या पत्रात दिलेल्या माहितीनुसार सन 2025-26 या वर्षासाठी महा-डी-बी-टी पोर्टलवरून निवड झालेल्या आणि यंत्रे किंवा अवजारे खरेदी केलेल्या लाभार्थ्यांसाठी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत तब्बल 998 कोटी रुपयाचा मोठा निधी राज्य स्तरावर मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या 998 कोटीपैकी पहिल्या हप्त्यामध्ये 420 कोटी रुपयांचा निधी आता उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची निवड या आधी झालेली आहे, मात्र त्यांना कोटेशन व इतर कागदपत्रे अपलोड करून सुद्धा पूर्वसंमती मिळालेली नव्हती, अशा शेतकऱ्यांसाठी आता हा मोठा दिलासा असणार आहे. मित्रांनो, निधी उपलब्ध झाल्यामुळे आता पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता कृषी विभागाकडून वेगाने सुरू होणार आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पूर्वसंमती नेमकी कोणत्या क्रमाने दिली जाणार? तर मित्रांनो, पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे, की सर्व योजनांमधील 2025-26 मधील अर्जांसाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वाने पूर्वसंमती ही दिली जाणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तर ज्या शेतकऱ्यांनी आधी अर्ज केला आहे, त्यांचा विचार पूर्वसंमती देण्याकरिता आधी केला जाणार आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त कृषी विभागाने पूर्वसंमती देताना काही विशेष प्रवर्गांना प्राधान्य देण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. मित्रांनो, यामध्ये महिला शेतकरी असतील, अनुसूचित जाती म्हणजेच एस-सी आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एस-टी प्रवर्गातील लाभार्थ्यांना या ठिकाणी विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच मित्रांनो, या प्रवर्गांसाठी शिल्लक निधीचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती महा-डी-बी-टी कृषी यांत्रिकीकरण योजनेबद्दलची सर्वात ताजी आणि महत्त्वाची अपडेट. कृषी विभागाकडून पूर्वसंमती टॅब सुरू करण्यात येणार असल्याने तुम्ही जर अर्ज केला असेल, तर वेळोवेळी तुमचे महा-डी-बी-टी पोर्टलचे लॉगिन चेक करत राहा. पूर्वसंमती मिळाल्यावर विहित वेळेत तुमची बिले आणि कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही अपडेट मिळेल. तसेच मित्रांनो, तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही जर हा व्हिडिओ YouTubeवरती पाहत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Facebook किंवा Instagramवर पाहत असाल, तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर चला मग, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.